नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का रेल्वे परिसरात आज एका 30 वर्षीय युवकाची गळा चिरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। अब्दुल रहमान उर्फ अब्दुल रज्जाक असे मृत युवकाचे नाव आहे। सोमवारी सकाळी रेल्वे रुळांजवळ त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। श्वान पथक आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने तातडीने कारवाई करत राहुल उईके, परमेश्वर उर्फ पप्पू संतोष पटेल आणि एका अल्पवयीन मुलासह 3 आरोपींना अटक केली। पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृतक आणि आरोपींमध्ये जुना वाद असल्याचं समोर आलंय। तसेच चोरीच्या गुन्ह्यातून मिळालेल्या सुमारे 4 लाख रुपयांच्या वाटणीवरून त्यांच्यात मोठा वाद सुरू होता। घटनेच्या एक दिवस आधी मृतकाने आरोपीच्या घरी जाऊन गोंधळ घालत कुटुंबियांना धमकावले होते। याच रागातून रविवारी उशिरा झालेल्या वादात धारदार शस्त्राने अब्दुलचा गळा चिरून खून करण्यात आला। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहनकर यांच्या पथकाने आरोपींना पुढील तपासासाठी लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन केलंय। सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मालधक्का रेल्वे पटरी परिसर या ठिकाणी एक अनोळखी इसमाची बॉडी मिळालेली आहे। त्यावरून PS लकडगंज येथील पोलीस स्टाफ, पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखा युनिटचे पोलीस स्टाफ हे सर्व घटनास्थळावर पोहोचून घटनेची माहिती प्राप्त करून तपास सुरू केला असता गोपनीय माहिती प्राप्त झाली की मृतक याचे नाव अब्दुल रहमान उर्फ रम्मू अब्दुल रजाक राहणार मुदलियार नगर, शांतीनगर, नागपूर येथील असून त्याचा साथीदार नामे परमेश्वर उर्फ पप्पू पटेल राहणार डिप्टी सिग्नल याने त्याला शस्त्राने मारले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होऊन गुन्हे शाखा युनिटचा स्टाफ तात्काळ रवाना होऊन पप्पू याला ताब्यात घेतले। त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याची सकल तपासणी केली असता पप्पू आणि त्याचा साथीदार राहुल मनोज उईके राहणार डिप्टी सिग्नल तसाच एक नाबालिग मुलगा असे तिघांनी मिळून जुन्या वादाच्या कारणावरून तसेच घटनेच्या अगोदरल्या दिवशी मृतक इसम याने त्याच्या आई बहिणीला शिवीगाळ केली असल्याच्या कारणावरून यांनी मृतक याला घटनास्थळी येऊन धारदार शस्त्राने त्याचे गळ्यावर, पाठीवर वार करून जीवानाशी ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे। यातील मृतक इसम आहे याच्यावर यापूर्वी घरफोडीचे, रॉबरीचे गुन्हे दाखल आहे। तसेच यातील आरोपी इसम आहे आरोपी क्रमांक 1 परमेश्वर उर्फ पप्पू पटेल राहणार डिप्टी सिग्नल, आरोपी क्रमांक 2 राहुल मनोज उईके राहणार डिप्टी सिग्नल तसेच एक नाबालिग मुलगा असे तिघही हे मृतकाचे साथीदार असून त्यांच्या जुन्या वादावरून, जुन्या घरफोडी चोरीच्या पैशावरून तसेच घटनेच्या अगोदरल्या दिवशी झालेल्या वादावरून त्यांनी हा सदरचा खून केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त, माननीय सहपोलीस आयुक्त, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 टीमने सदरची कारवाई केलेली आहे।